शांत बसा. जरांगे पाटील आज उपोषण करतायत भर उन्हामध्ये आणि जरांगे पाटील उन्हामध्ये बसलेले असताना या ठिकाणी काही समाज बांधव आपल्या अंगावरचे कपडे काढून बसलेत. हे समाज बांधव दुपारच्या वेळेस घराच्या बाहेर निघत नाहीत. डोक्याला रुमाल असतोय, अंगात कपडे असते, झाडाच्या सावलीखाली बसलेले असतात. परंतु आज या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसलेत म्हणून तुम्ही कपडे काढून का बसला, मला या ठिकाणी बसलेल्या बांधवांना प्रश्न करायचा आहे. तुम्ही अंगावरले कपडे का काढलेत? आमचा राजा उन्हात बसलेला असताना उन्हामध्ये बसलेला असताना मावळ्यांनी घरी बसायचं नाही. आम्ही आमचे कपडेच काय सगळा जीव द्यायला बसलेलो. आज मराठ्यांचं काळेज रखरखत्या उन्हात या समाजासाठी उन्हात बसलंय, तर मग आम्ही का घरी बसायचं? आम्ही पण बाहेर निघणार, आम्ही पण उन्हात बसणार. आम्ही एक कपडे काढून बसलो याचं कारण फक्त काय आहे की आमचा देव आज जर उन्हात या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. आमच्या देवाला परत एकदा तुम्ही मैदानात उतरावं लावलंय. पण आज तुम्हाला अंतरवलीत जी गर्दी असते याच्यापेक्षा उद्या तुम्ही जर अंतरवली उद्याचा दिवस जर उगून द्याला तर उद्या अंतरवलीत तुम्हाला पाय ठेवायला जागा भेटणार नाही. जीतेंगे लढेंगे, जीतेंगे लढेंगे, रक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा लढेंगे, जीतेंगे. आणि आमचं काळी जरांगे पाटील सध्या उन्हामध्ये बसलेले आहेत. खाली बसून घ्या रे, मागचे खाली बसून घ्या. अर्धे लग्न झालेलं आहोत. जरांगे पाटील जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. काही फरक नाही असं मी सांगतो. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगतो की जरांगे पाटलाचा अंत पाहू नका, मराठ्याचा अंत पाहू नका. महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, तुम्ही आनाजी पंत घरे टरबुजा, तुला एवढंच सांगतो. इथनं वंगाळ भाषा मी वापरणार नाही, पण मी एवढंच सांगतो की तुम्ही पाटलाचा अंत पाहू नका. समाजाचा उद्रेक जर झाला ना, या भारताचं नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. आजच्या या ठिकाणी या उपोषण स्थळी प्रमुख मागण्या काय काय आहेत आजच्या, कोण सांगता येईल? काय म्हणले? आजच्या प्रमुख मागण्या कोणकोणत्या सांगितल्या? आजच्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत. हैदराबाद गॅजेट हे मराठवाड्यामध्ये लागू झालं पाहिजे. सातारा गॅजेट लागू झालं पाहिजे. जे खोटे केसेस गुन्हे दाखल झाले आहेत त्या माणसाला सुद्धा न्याय घेतला पाहिजे. त्या लोकांनी आत्महत्या केल्यात खोट्या गुन्ह्यातल्या केसेस मधल्या. या सर्व मागण्यासाठी सरकारने आता शेवटचं पाऊल पाटलाने उचललंय. जर आमच्या पांडुरंगाला काही झालं तर ह्याचं सर्वस्वी दोषी हे महाराष्ट्र शासन असतं. महाराष्ट्राला काही निरोप दिला जाणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट प्रलंबित आहेत. या महिन्यात पोरांचे ऍडमिशन चालू आहेत. ते ताबडतोब जर मार्गी नाही लावले तर इथून कोणीच उठणार नाही.